माजी आमदार पंकजा मुंडे यांची 6 महिन्यांपूर्वीची ही प्रतिक्रिया आहे। कोणाला उचलून त्याच्या जागेवर मी बसणार नाही, भले मग ती माझी बहीण असो। प्रीतम 10 वर्ष खासदार राहिलेली आहे, एकदम तिला घरी बसून मी करावं असा निर्णय मी घेऊ शकत नाही, तो दुसरं कोणीही घेऊ शकत नाही। आणि असा निर्णय किंवा अशी चर्चा कुठेही माझी कोणत्याही पक्षाशी किंवा माझ्या पक्षाशी किंवा माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी झाली नाही, पण हा माझा निर्णय झालेला आहे। त्यांना मी कुठेही निवडणूक लढवीन जगात दुसऱ्या देशात जाऊन, पण मी प्रीतम ताईंना उचलून काही निवडणूक लढणार नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे। आपल्या बहिणीच्या जागेवर खासदारकीसाठी आपण लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, पण भाजपनं लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांचं नाव निश्चित केलंय। काल उमेदवारी जाहीर झाली आहे। एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे। त्यामुळे माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत। बीड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे सलग 2 टर्म खासदार आहेत, मात्र त्यांना पुन्हा संधी न देता पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडेंना दिल्लीत पाठवण्याची तयारी केली आहे। बीड मतदारसंघात मुंडे घराण्याचं वर्चस्व आहे, त्यामुळे या घराण्यातून एक खासदार आणि एक आमदार निश्चित असतोच, पण बीडच्या जागेबाबत एक मोठा ट्विस्ट घडलाय। धाकट्या बहिणीला मागे घेत थोरल्या बहिणीला भाजपनं पुढे का केलं असेल असा प्रश्न आता मुंडे समर्थकांना पडलाय। गेल्या काही वर्षात पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यामुळे पंकजा मुंडे यांना महायुतीच्या वतीनं बीड मतदारसंघातून उमेदवारी मिळते का असा प्रश्न होता, पण तिथं आता धनंजय मुंडेंसाठी जागा सेफ झाली आहे। भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट एकत्र आल्यानं बीडची जागा धनंजय की पंकजा मुंडेंना मिळते असा पेच होता, मात्र तो पेच तर सुटला, पण प्रीतम मुंडे यांचं तिकीट का कापलं हा प्रश्न आहे। 2019ची विधानसभा निवडणूक पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातून लढवली, मात्र राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा दारुण पराभव केला आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या अनेक निवडणुकांवेळी पंकजा मुंडे यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आलं, मात्र पंकजा यांचं पक्षाकडून पुनर्वसन करण्यात आलं नाही। त्यामुळे पंकजा मुंडेंनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली, मात्र आता थेट पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाची एंट्री झाल्यानं बीडच्या जागेचा प्रश्न उभा राहिलेला। 2019 मध्ये पंकजा विरुद्ध धनंजय अशी लढत झाली। 2024च्या विधानसभेत या भावा बहिणीतून कुणाला संधी मिळते हा पेच होता, मात्र पंकजा मुंडे जर खासदारकीला उभ्या राहिल्या तर धनंजय मुंडे यांची जागा सेफ होते। त्यामुळेच की काय पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला असावा। पंकजा मुंडेंनी नाराजीतून काही वेगळी भूमिका घेतली असती तर भाजपला तोटा झाला असता असं जाणकारांचं म्हणणं आहे। 2014 आणि 2019 या दोन्ही वेळेस प्रीतम मुंडे यांना लोकसभेची संधी मिळाली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे जिंकून आले, मंत्री झाले, याच साली त्यांचं निधन झालं। बीडमध्ये पोटनिवडणूक झाली, या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम यांना संधी देण्यात आली। थोरली कन्या पंकजा या त्यावेळी विधानसभेत होत्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम यांना पुन्हा संधी मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांचा पराभव करत प्रीतम यांनी विजय मिळवला, पण 2024च्या लोकसभेत तरी त्यांना संधी देण्यात आलेली नाहीये। त्यांच्या बदल्यात त्यांच्या थोरल्या बहिणीला तिकीट देण्यात आलंय, पण धाकट्या बहिणीचा पत्ता का कट केला असावा असा प्रश्न मुंडे समर्थकांमध्ये चर्चेत आहे। दिल्लीत बहीण आणि राज्यात भाऊ असं काहीसं करून भाजपला किती फायदा होतो हे येत्या काही दिवसात कळेलच, पण प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन होतं की त्या काही वेगळा निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रीतम ताई खरं तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि 10 वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं। आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं। मी राज्य सांभाळायचे, त्या जिल्हा सांभाळायच्या, ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या, आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या। तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये
ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे. प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे. याला जोडलेच एक प्रश्न आहे. सुधीर मुनगंटीवार ज्यावेळी बीडमध्ये आलेले होते त्यावेळी प्रीतमताईंना संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतमताई एक राज्यसभा खासदार एक लोकसभा खासदार असं काही चित्र येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं का? आता ह्याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे. आतापर्यंत अनेक वेळा गेल्या 5 वर्षात किमान 10 विधान परिषदा 10 राज्यसभा झाल्या असतील. त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं, पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे, माझा निर्णय नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये आत्ता भाष्य करणं अनुचित राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.